ह्या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर अवलादीचं. धनंजय मुंड्याला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही. तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना घरात घुसघुस आणायचं. त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हनलाच आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत. त्याला राज्यात फिरून देत नाही. तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंड्याचा सापडू द्या किंवा क्ल्यू मिळू द्या, याला राज्यातच फिरू देत नाही आपण. संदीप क्षीरसागर ओबीसीचे कचाकच घोडेला इथे. आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही. आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला. या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर अवलादीचं. आपलं ते दाटूमुठी नाव नसतं त्यांच्यासारखं आकान बोकान हाकीनन फाकीनन. आपण असल्या अंदाज नाव नाही घेत. उलसिक सापडा की डायरेक्ट नाव देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आणि वेळ पडली तर दांडे घेऊन ये. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही. आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. जर इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचंच. माझा हे बघा, मी असलं कधी बोलत नाही, पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार, ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो जर माणसाचे मुडदेच पडायला लागले तर हे सहन होत नाही. आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती पण नाही. जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागलात, आज काय दशा आहे कुटुंबाची, कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं. तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमका सांभाळा कोणी. सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले. सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागलेत. या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे. हे फाशी तर होणारच आहे. फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्च होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्च झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हनलाच. आता तुम्हाला हीच भाषा कळती. आता आमचा नाविलाज, आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय. संतोष भैया देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय. आपण जर संतोष भैयाकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले. हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय. आम्ही संतोष भैयाकडून बोललो की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्यात घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भैयाला क्रूरपणे तुम्ही मारलं, तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही कोणाचाही वरबडवून खाताय, मग तुम्ही जातीवादी नाही. यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. इथून पुढच्या काळात आपण सावध राहा. जर या समाजावर अन्याय व्हायला लागला
तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे. नाविलाज आहे आपला नाविलाज आहे. आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसीमा असती. कोणते मराठी आहेत आपण आता संयम का बाळगायचा. जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचा. मनोज जरांगे म्हणाले की आमचा एक संतोष देशमुख गेला, पण यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही. देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असाही इशारा त्यांनी दिलेला आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबियासाठी न्याय मागितल्यानंतर आम्ही जातीवादी कसे काय असा सवालही जरांगे यांनी विचारला. संतोष देशमुखांच्या हत्याकाऱ्यांना शिक्षा व्हावी असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय. त्यांचा भाऊ गेला आणि तो न्यायासाठी लढतोय, वन फिरतोय, त्याला तुम्ही धमक्या देताय. संतोष भाईचे भाऊ जेव्हा पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणालाही धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा, परळी असो की बीड, इथल्या समाजालाही त्रास झाला तर घरात घुसून मारायचे. देशमुख कुटुंबियांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. आम्ही फक्त कायद्याला मानतोय म्हणून आम्ही शांत आहोत. सगळे आरोपी पकडले जातील, फासावर जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. मात्र त्यानंतर ते असंही म्हणाले की संतोष देशमुखांच्या हत्येमधील सगळेच आरोपी पुण्यात कस काय सापडतात, पुण्यामध्ये त्यांना कोण सांभाळतं, त्यांच्या मागे राज्यातील मंत्र्यांचा हात आहे का असा प्रश्नही मनोज जरांगे पाटील यांनी विचारलेला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.